ओके, तर डायरेक्टिंग म्हणजे काय, या स्टेजमध्ये तुम्ही डायरेक्ट करताय, तुमचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना डायरेक्ट करताय की काम कसं करायचंय. सो बघा इट इज द स्टेज वेअर द मॅनेजर गाइड्स हिज सबऑर्डिनेट टुवर्ड्स द बेस्ट अटेनमेंट ऑफ द कॉमन ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, जे काय प्रेम पाटील घरी आहेत ना तुम्ही, स्क्रीनवर लिहू नका. ठीक आहे, इट इज द स्टेज वेअर द मॅनेजर गाइड हिज सबऑर्डिनेट टुवर्ड द बेस्ट अटेनमेंट ऑफ द कॉमन ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, जे काही ऑब्जेक्टिव्ह ठरवून दिलेले आहेत ते अटेंड करायचा आपण प्रयत्न करतो. ओके, त्याच्यानंतर बघा, देर आर 4 ऍस्पेक्ट्स ऑफ द डायरेक्टिंग फंक्शन. प्रेम पाटील, हॅलो. ओके, देर आर 4 ऍस्पेक्ट्स ऑफ दिस डायरेक्टिंग फंक्शन. तर डायरेक्टिंग मध्ये आणखीन काय गोष्टी करतात, तर लीडरशिप, आपल्याला प्रॉपर लीडरशिप जी क्वालिटी आपली ती अप्लाय करायला लागते. वी हॅव टू मोटिवेट आवर सबऑर्डिनेट्स, वी हॅव टू कम्युनिकेट विथ देम अँड वी हॅव टू प्रॉपर सुपरवाइज द वर्क डन बाय देम. त्यांनी जे काही काम करतायत ते आपल्याला प्रॉपरली सुपरवाइज करायला लागतं. हे 4 मेन ऍस्पेक्ट आहेत डायरेक्टिंगचे: लीडरशिप, मोटिवेशन, कम्युनिकेशन अँड सुपरविजन. ठीक आहे, आणि मग लास्ट स्टेज जे आहे डायरेक्टिंग नंतर कंट्रोलिंग. आपण जे काही काम सांगितलंय त्याच्या पद्धतीनं ते काम चालू आहे का नाही ते चेक करणं, दॅट कम्स अंडर दिस कंट्रोलिंग. सो दिस इज द लास्ट फंक्शन ऑफ द मॅनेजर. मॅनेजरचं हे शेवटचं फंक्शन आहे. इन दिस फंक्शन मॅनेजर ट्राय टू मॅच द ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द प्लॅन्ड परफॉर्मन्स. जे काही आधी गोल सेट केलाय आपण त्याच्याप्रमाणे काम चालू आहे का नाही, दॅट मॅनेजर नीड टू क्रॉस चेक. ठीक आहे, इफ बिल्डिंग इज सपोज टू कम्प्लीट ऍट द एंड ऑफ द नोव्हेंबर, then is it on the right track that it would complete on the November. ह्या जो स्टेटमेंट आहे हे कोण चेक करतो, तर मॅनेजर चेक करतो. आणि दिस इज द कंट्रोलिंग थ्रू चेक करतो. सो दिस इज द लास्ट फंक्शन ऑफ द मॅनेजर. इन दिस फंक्शन मॅनेजर ट्राय टू मॅच द ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द प्लॅन्ड परफॉर्मन्स. ठीक आहे, किंवा प्लॅन्ड ज्या थिंग्स आहेत त्याच्याबद्दल. अँड इफ देअर इज नो मॅच बिटवीन देम, द मॅनेजर ट्राय टू राईट पाथ. ठीक आहे, त्याच्यावरून तो सांगतो की ह्या कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आहे, हा कॉन्ट्रॅक्टर आपण चेंज करूया, किंवा ह्या सप्लायर मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड करत नाहीये, तर आपण दुसऱ्या सप्लायर कडून मटेरियल घेऊया, किंवा हा टेक्निकल इश्यू आहे, ह्याच्यामुळे आपलं काम स्लो जाते, तर हे काम आपण वेगळ्या पद्धतीनं करूया. लाईक दॅट वे ही कॅन सजेस्ट द एनिथिंग अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. ठीक आहे, सो ही गिव्स द सजेशन्स, करेक्टिव्ह मेजर्स टू कम आउट फॉर द path which is actually planned, and controlling the functions refer to all the performance measurements and follow up the actions that keep the actual performance on the प्लान पाथ ऑफ द प्लान. ठीक आहे, जो काही प्लान आपण ठरवलेला आहे त्याच्याप्रमाणे जाण्यासाठी तो करेक्टिव्ह मेजर्स घेतो. ठीक आहे, सो कंट्रोलिंग जर सिंपल वर्ड मध्ये बोलायचं झालं तर इट इम्प्लाइज दॅट actions of the people working throughout the enterprise are according to the plan or not. आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये जी काही लोक काम करतायत ते आपण जे ठरवले आहे त्याच्या पद्धतीनं काम करत आहेत का नाही करत. ठीक आहे, करत असतील तर ओके, नसतील करत तर त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची, याला थोडक्यात म्हणायचं आपण कंट्रोलिंग. ठीक आहे, ओके. आता याच्यानंतर महत्वाचा पार्ट आहे तर लेवल ऑफ द मॅनेजमेंट. ठीक आहे, आता हे जे मॅनेजमेंट आहे याचे पुन्हा लेवल्स केलेले आहेत, की कंपनीचा मालक वेगळा झाला, काम करून घेणारे वेगळे झाले, किंवा मध्ये शेवटी काम करणारे वेगळे झाले, असं आपण लेवल्स मध्ये डिवाइड केलं या मॅनेजमेंटला. सो देअर आर 3 लेवल्स ऑफ दिस मॅनेजमेंट. ठीक आहे, मॅनेजमेंटचे 3 लेवल आहेत. पहिला आहे टॉप लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे, टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये कंपनीचा मालक येईल, डायरेक्टर येतील, ज्यांनी स्वतः पैसे खर्चणार आहेत किंवा जे गोल सेट करणार आहेत, दोज पीपल कम अंडर द टॉप लेवल मॅनेजमेंट. देन मिडल लेवल मॅनेजमेंट. मिडल लेवल मॅनेजमेंट काय, की टॉप लेवल मॅनेजमेंटने एखादं डिसिजन घेतलं की ते आपल्याला अशी अशी साईट चालू करायचे,
तर त्याच्यानंतर ते काम करण्यासाठी आपण मॅनेजर वगैरे ठेवणार, इंजिनियर ठेवणार. तर ते सगळं जे आहे ते जे गोल सेट केलेत ते करून घेण्यासाठी, लेबर कडून करून घेण्यासाठी जी लेवल असते ती मिडल लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. आणि तिसरी जी लेवल आहे ते सुपरवायझरी लेवल, ज्याच्यामध्ये मॅनेजर काहीतरी सांगतो आणि ते सुपरवायझर करून देतो त्याच्या पद्धतीने. ऍक्च्युअली ग्राउंडवर लेबर बोलवणार, फ्रॉम देम ही मेक द वर्क डन इन द रिक्वायर्ड क्वालिटी इन द रिक्वायर्ड क्वांटिटी. ठीक आहे. मग ह्या सुपरवायझरी लेवलला टॉप लेवल मॅनेजमेंटचेच गोल खालीपर्यंत येत असतात, बट ही हॅव लिमिटेड, ह्याला जे पॉवर्स आहेत ते कमी आहेत. म्हणजे एखादा माणूस आला की सर आपण असं असं चेंजेस करूया, ह्याला जर सांगितलं हे काय म्हणतो, मला काय माहित नाही, तू डायरेक्ट इथं जाऊन भेट किंवा इथं जाऊन भेट, मी काय करू शकत नाही. ह्यांना ह्यांना पॉवर्स खूप कमी आहेत, पण सगळ्यात जास्त काम ह्या लेवललाच होतं. वर्कर्स वगैरे जे काय आहेत ते ह्या लेवलला काम करतात. ठीक आहे. तर सुपरवायझरी लेवल और ऑपरेशनल लेवल और लोअर लेवल मॅनेजमेंट असे 3 टाइप आहेत. टॉप लेवल, मिडल लेवल आणि सुपरवायझरी लेवल. ठीक आहे. वी विल सी दिस वन बाय वन. टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये बघा, टॉप लेवल मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ द चेअरमन, बोर्ड ऑफ डायरेक्टर और मॅनेजिंग डायरेक्टर, जनरल मॅनेजर, प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर और चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, लाईक दॅट वे. ठीक आहे. एखादी छोटीशी कंपनी आहे तर तिथं असे एवढे नावं नसतात, तिथे एकच असतो मालक. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं टॉप लेवल मॅनेजमेंट. इट इज नॉट मॅन्डेटरी की एवढ्या सगळ्या पोस्ट तुमच्या कंपनीत पाहिजेच. ठीक आहे. ह्या सगळ्यांचं काम एक माणूस पण करू शकतो. इट डिपेंडिंग ऑन युअर कंपनी. ओके. पण ह्याचं मेन फंक्शन काय ते आपण नेक्स्ट स्लाइडला बघूया. तर इट इन्क्लुड्स द ग्रुप ऑफ क्रुशियल पर्सन इसेन्शियल फॉर लिडिंग द अँड डायरेक्टिंग द एफर्ट्स ऑफ द अदर पीपल. खाली जे लोअर लेवल आणि मिडल लेवलचं जे मॅनेजमेंट आहे ह्यांचं इफेक्टिव्ह परफॉर्मन्स कुणावर डिपेंड आहे तर यांच्यावर. ठीक आहे. यांच्या पॉलिसीज जर चुकीच्या असतील टॉप लेवल मॅनेजमेंटच्या, देन द आउटपुट वुड बी व्हेरी लो. ठीक आहे. पण पॉलिसीज जर ह्या टॉप लेवल मॅनेजमेंटच्या चांगल्या असतील तर आउटपुट वुड बी हाय. सो एव्हरीथिंग इज डिपेंडिंग, म्हणजे यांचा एक छोटासा निर्णय खाली खूप फरक पाडतो. ठीक आहे. सो एव्हरीथिंग डिपेंडिंग ऑन द डिसिजन टेकन बाय दिस टॉप लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. सो दिस इज द क्रुशियल लेवल ऑफ द मॅनेजमेंट. याचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज बघूया आपण. The main functions of this management level are determining the objective of the enterprise. आपण जी कंपनी फॉर्म केली आहे त्या कंपनीचं मेन एम काय आहे, म्हणजे एका वर्षात 5,000 करोड कमवायचे का एका वर्षात 1000 करोड कमवायचे का या वर्षी आपण काहीच कमवायचं नाही, फक्त सोशल वर्क करायचंय किंवा व्हॉट एव्हर, की या वर्षात फक्त आपण लॉस मध्ये जाऊन काम करायचं, व्हॉट एव्हर काही असू शकतं. तर all these things or the objectives of the company are decided by this top level management. So determining the objective of enterprise. ठीक आहे. जी काही कंपनी आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करणं. देन फ्रेमिंग द प्लान्स अँड पॉलिसीज. ठीक आहे. आपले जे एम्प्लॉईज आहेत किंवा वर्कर्स आहेत त्यांना वर्कमन कॉम्पन्सेशन पॉलिसी द्यायची का, आणखी कुठल्या पीएफ वगैरे द्यायचा का, किंवा इन्सेंटिव्ह द्यायचे का नाहीत, त्यांना लिव्ह किती द्यायच्या, या सगळ्या गोष्टी, किंवा वर्किंग आवर किती ठेवायचं, सॅटर्डे संडे सुट्टी द्यायची का नाही, ऑल दिस थिंग्स डिटरमाइंड बाय or by this top level management, that is framing of the plans and policies. Then organizing the activity to be performed by the person in working in the middle level. मिडल लेवलला जे आपण मॅनेजर वगैरे ठेवलेले आहेत त्यांना प्रत्येकाला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन कोण करून देतं तर टॉप लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. की कुणी किती काम करायचं आणि कुठली साईट कुणी हँडल करायची, दिस इज गिव्हन बाय द टॉप लेवल मॅनेजमेंट. देन असेंबलिंग ऑल द रिसोर्सेस सच एज फायनान्स, फिक्स्ड ऍसेट. ठीक आहे. आता टॉप लेवल मॅनेजमेंट म्हणजे थोडक्यात ओनरच झाला. सो असेंबलिंग ऑल द रिसोर्सेस म्हणजे त्यांच्याकडे काय जेसीबी असतील, मटेरियल्स असतील, त्यांच्या ज्या काही जागा असतील, मशिनरी कुठल्या आणखी वेगवेगळ्या असतील, त्या सगळ्यांचं वेगवेगळ्या साईटवर पाठवायचं काम कोण करतं तर टॉप लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. देन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द वेलफेअर सर्वायवल ऑफ द ऑर्गनायझेशन. यांनी जर एखादा चुकीचा डिसिजन घेतला तर कंपनी कोलॅप्स होऊ शकते, पण एखादा चांगला निर्णय घेतला तर कंपनी बूम मध्ये येऊ शकते. ओके. सो एव्हरीथिंग इज रिस्पॉन्सिबल बाय द डिसिजन टेकन बाय दिस top level management. So it is responsible for the welfare and the survival of the organization. Then it affair with the outside world such as meeting and government officials. गव्हर्नमेंट कडून एखाद्या सबसिडी वगैरे मिळत असेल तर लेबर वगैरे जात नाही तिथं, सबसिडी मिळते का आमच्या साईडला, किंवा कोण जात नाही तर कोण जातं तर जो काही ओनर आहे किंवा डायरेक्टर आहे तो जातो आणि तो डिस्कस करतो गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईशी किंवा मीटिंग मध्ये तो जातो. सो it deals with the affairs that dealing with the government and all these things. ठीक आहे.
सो दीज आर द मेन फंक्शन्स ऑफ दिस टॉप लेवल मॅनेजमेंट. त्याच्यानंतर येतं हे मिडल लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. व्हॉट कम्स इन द मिडल लेवल मॅनेजमेंट? दिस लेवल ऑफ मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ द डिपार्टमेंट हेड्स. ठीक आहे. डिपार्टमेंट हेड म्हणजे कुठलं आपलं डिपार्टमेंट? परचेस डिपार्टमेंट असेल, इस्टिमेशन डिपार्टमेंट असेल, HR डिपार्टमेंट असेल. मागच्या बेंचवर बसत एकदम नको ना, नको ना. ठीक आहे. परचेस डिपार्टमेंट असेल किंवा ISO डिपार्टमेंट असेल, हे जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत ना, तर या सगळ्या डिपार्टमेंटचे जे हेड्स आहेत ते असतात त्याच्यामध्ये. देन मग कुठले आले? परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, मार्केटिंग मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, प्लांट सुपरवायझर. प्लांट सुपरवायझर मध्ये जो एक्झिक्युशनचा मॅनेजर असतो तो येतो. ह्याचे सगळ्याचे हेड्स जे येतात ते मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये येतात. ओके. Then people in this group are responsible for executing the plans and policies made by the top management. ठीक आहे. टॉप मॅनेजमेंटने ज्या काही गोष्टी ठरवल्या आहेत त्या खाली इम्प्लिमेंट करायचं काम कुणाचं आहे? तर मिडल लेवल मॅनेजमेंटचं आहे. मिडल लेवल मॅनेजमेंट खालच्या जे लोअर लेवल मॅनेजमेंट आहे त्याच्याकडून ते काम करून घेतं. ठीक आहे. सो दे ऍक्ट ऍज अ इंटरलिंकिंग पिन बिटवीन द टॉप अँड लोअर लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. टॉप लेवलने जे काही ठरवलंय ते खाली इम्प्लिमेंट करायचं काम इज डन बाय दिस मिडल लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. तर यांचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी बघूया आपण. मेन फंक्शन्स ऑफ द मिडल लेवल मॅनेजमेंट आर इंटरप्रिटेशन ऑफ द पॉलिसीज मेड बाय द टॉप लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. तर टॉप लेवल मॅनेजमेंटने जे काही पॉलिसी ठरवल्या आहेत त्या कशा आपण इम्प्लिमेंट करू शकतो खाली त्याचं विचार करून त्या कशा इम्प्लिमेंट करायचं ते बघतं. देन ऑर्गनायझिंग द ऍक्टिव्हिटीज ऑफ देअर डिपार्टमेंट. ठीक आहे. त्यांचे डिपार्टमेंट आहेत, सेल्स डिपार्टमेंट आहे, परचेस आहे, जे काही डिपार्टमेंट आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीज ते लीड करतात आणि ऑर्गनाइज करतात सो दॅट वी कॅन अचीव द रिक्वायर्ड गोल. देन फाइंडिंग आउट द रिक्रुटिंग और सिलेक्टिंग अँड अपॉइंटिंग द रिक्वायर्ड एम्प्लॉईज. जे काही एम्प्लॉई तुम्हाला लागणार आहेत त्या त्या डिपार्टमेंटला त्यांची रिक्विजिशन किंवा त्यांचं प्लेसमेंट हे डिपार्टमेंट करतं. मोटिवेटिंग द पर्सन्स टू परफॉर्म देअर बेस्ट एबिलिटी. मोटिवेशनचं काम आहे त्यांचं. कंट्रोलिंग द अँड इन्स्ट्रक्टिंग द एम्प्लॉईज. काही चुकत असेल तर एम्प्लॉईला सांगणं आणि कंट्रोल करणं ऍक्टिव्हिटी. देन कॉपरेट विथ इच डिपार्टमेंट फॉर द स्मूथ फंक्शनिंग. म्हणजे कधी कधी कसं होतं एखादा म्हणजे काम कशामुळे थांबतं बघा. एखादा सप्लायर आहे तो मटेरियलच प्रोव्हाइड करत नाहीये त्यामुळे काम सगळं थांबलेलं आहे. त्या केसमध्ये एक्झिक्युशन डिपार्टमेंट म्हणते की मटेरियल येत नाही म्हणून काम थांबले. ठीक आहे. पण त्या सप्लायर कडे गेलो आपण किंवा परचेस डिपार्टमेंटला म्हणतो की तो मटेरियल पाठवत नाही म्हणून येतो. परचेस डिपार्टमेंट कधी कधी काय म्हणतं की तो मटेरियल पाठवत नाही का तर त्याचं मागचे एवढं बिल पेंडिंग आहे. मग हा ऍक्च्युली रूट कॉज कुठून येतोय की बिलिंग डिपार्टमेंटनी त्यांचं बिल दिलं नाहीये म्हणून त्यांचं बिल रिलीज होत नाही. पण बिलिंग डिपार्टमेंट काय म्हणते आम्ही तर बिल फॉरवर्ड केलंय पण अकाउंट डिपार्टमेंटने पैसे रिलीज केले नाहीत. म्हणजे पुन्हा तिसऱ्याकडे आलं की अकाउंट डिपार्टमेंटने पैसे रिलीज न केल्यामुळे बिल होत नाही. बिल न मिळाल्यामुळे तो मटेरियल पाठवत नाही आणि हे सगळं तर मग हे सगळं असे एकमेकाचे डिपार्टमेंट आहेत. तिन्ही डिपार्टमेंटचं जे रिलेशन एकमेकांशी डिस्कशन करायचं काम जे आहे आणि सॉर्ट आउट करायचं ते मिडल लेवल मॅनेजमेंटला होतं. ठीक आहे. की नक्की काय रूट कॉज आहे आणि कसं सॉल्व्ह करायचं. आणि लास्ट इज इम्प्लिमेंटिंग द प्लान्स फॉर्म बाय द टॉप लेवल. टॉप लेवलने जे काही डिसिजन घेतले त्याच्याप्रमाणे कामं करून घेणं हे काम आहे मिडल लेवल मॅनेजमेंटचं. ठीक आहे. देन वी कम फॉर द लोअर लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. तर लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये बघा हा खूप महत्वाचा लेवल आहे मॅनेजमेंटची. तर इट कन्सिस्ट ऑफ द सुपरवायझर, सुप्रिडंट, फॉरमन, सब डिपार्टमेंट एक्झिक्युटिव्ह आणि क्लर्क. ठीक आहे. लोअर लेवलची जी लोक आहेत जी ग्राउंड लेवलला ऍक्च्युली काम करतात ऑल दिस कम्स अंडर दिस लोअर लेवल मॅनेजमेंट. पण हे जी माणसं आहेत ते सगळ्यात जास्त आपल्याला काम करून देत असतात ऍट ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे. सो मॅनेजर ऑफ धिस ग्रुप. आता ह्याच्यात पण एक छोटे छोटे मॅनेजर ठेवलेले असतात. मॅनेजर ऑफ धिस ग्रुप इज ऍक्च्युअली कॅरी ऑन द वर्क टू ऑर परफॉर्म द ऍक्टिव्हिटी अकॉर्डिंग टू द प्लान्स गिवन बाय द टॉप अँड मिडल लेवल मॅनेजमेंट. ठीक आहे. तुमच्या हेडनी काय काम सांगितलंय त्याच्या पद्धतीने काम करून घ्यायचं काम ह्या लेवल मॅनेजमेंटला होतं. ठीक आहे. देअर ऑथॉरिटी इज लिमिटेड. त्यांना ऑथॉरिटी नाहीये. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सर असं असं करूया का. असं एखादा लेबर विचारायला आला तर तो काय म्हणतो तिथल्या लेवलचा किंवा मला काय ह्याच्यातलं काय माहित नाही किंवा मला ऑथॉरिटी नाही तुला असंच करावं लागेल किंवा नाहीतर मग यांना जाऊन भेट तू. ठीक आहे. तर यांच्या ऑथॉरिटी आहेत त्या लिमिटेड आहेत. द क्वालिटी अँड द क्वांटिटी ऑफ द आउटपुट डिपेंडिंग ऑन द इफिशियन्सी ऑफ द दिस लेवल मॅनेजर. ठीक आहे. कामाची क्वालिटी आणि कामाची क्वांटिटी. ठीक आहे. म्हणजे किती फास्ट काम चालू आहे हे लोअर लेवल मॅनेजमेंट किती इफेक्टिव्हली काम करते त्याच्यावर डिपेंड करतं क्वालिटी आणि क्वांटिटी. ठीक आहे.
दे पास ऑन देअर इन्स्ट्रक्शन टू द वर्कर अँड रिपोर्ट टू द मिडल लेवल. ठीक आहे, जे काही काम आहे ते लेबरला पास करतात आणि लेबरने जे काही काम केले ते बिलिंग साठी हे वर पास करतात. ठीक आहे. सो these are the some of the roles, main functions of this lower level management. Okay, representing the problems of the worker. काम करताना वर्करचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते रिप्रेझेंट करणं, त्यांना ते वरतीपर्यंत कळवणं. देन मेंटेनिंग द गुड वर्किंग कंडिशन अँड डेव्हलपिंग द हेल्दी रिलेशन बिटवीन द सुपिरियर अँड सबऑर्डिनेट. ठीक आहे, कारण ते लेबरशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये असतात. देन लुकिंग फॉर द सेफ्टी ऑफ द वर्कर. ग्राउंडवर काम चालू आहे तिथंच हे काम करत असतात, तो सेफ्टीने काम चालू आहे का नाही ते बघायचं काम पण या लेवल मॅनेजमेंटचं आहे. देन हेल्पिंग द मिडल लेवल मॅनेजमेंट इन रिक्रुटिंग. जे काय आपण इंजिनियर्स रिक्रूट करणार आहे तर ते घ्यायसाठी पण ते मिडल लेवल मॅनेजमेंटला मदत करतात. वर्कर्स घ्यायचे असतील तर कुठले वर्कर लागणार आहेत हे पण सजेस्ट तेच करतात. कम्युनिकेटिंग विथ द वर्कर्स अँड वेलकमिंग देअर सजेशन्स. कारण हे वर्कर्सच्या कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. कधी कधी कसं होतं, आपण जरी तिथले इंजिनियर असलो तरी वी आर नॉट नोईंग की कधी कधी आपण एखादं काम म्हणजे अवघड पद्धतीने करत असतो, पण एखादा वर्कर येतो आणि तो म्हणतो सर इफ वी डू दिस वर्क इन दिस वे देन वी विल बी ऑन अ प्रॉफिट साइड आणि दिस वर्क विल कम इन अ लेस टाइम. ठीक आहे, का तर तो वर्कर कंटिन्युअसली लाखो म्हणजे 5-7 वर्ष किंवा 10-12 वर्ष त्याच्या जिंदगीत तेच काम करत असतो. सो ही मे हॅव्हिंग द बेस्ट पॉसिबल सोल्युशन आणि ते ऐकण्याचं आणि वर कळवण्याचं काम ह्या मॅनेजमेंटचं आहे. देन कम्युनिकेटिंग विथ द वर्कर हे झालं. त्यानंतर दे ट्राय टू मेंटेन द प्रिसाइज स्टँडर्ड ऑफ द क्वालिटी. जी काही क्वालिटी मेंटेन करायची ती या मॅनेजमेंट कडून होती. अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द बुस्टिंग द मॉरल ऑफ द वर्कर. ठीक आहे, वर्करचं मॉरल बूस्ट करण्याचं काम या लेवल मॅनेजमेंट मध्ये होतं. ठीक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा एक महत्वाचं डेफिनेशन आहे. मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन ह्याच्यामध्ये फरक काय बघा. बऱ्याच जणांना काय वाटतं की मॅनेजमेंट म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेशन. मॅनेजमेंट म्हणजे काय आहे सिंपल वर्ड मध्ये, तर ग्राउंड लेवलला जे आपण कामं करतो दॅट कम्स अंडर द मॅनेजमेंट. ठीक आहे, पण ती कामं कशी करायची त्याचा जो विचार केला जातो दॅट कम्स अंडर द ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, जे काही विचार केले जातात, कागदावर ज्या काही गोष्टी येतात, असं करायचंय तसं करायचंय, तर ऑल दिस कम्स अंडर द ऍडमिनिस्ट्रेशन. आणि ऍक्च्युली ग्राउंडवर काम करून घ्यायचं काम कशाच्या अंडर येतं तर मॅनेजमेंटच्या अंडर. ठीक आहे, सो इट इज सेड दॅट देर इज अ नॉट इट इज सेड दॅट there is not exact difference between the both two words management आणि administration. There is another school that assert that management is quite different from administration. काही जण म्हणतात की हे दोन्ही टर्म वेगळे आहेत. काही जण काय म्हणतात तर मॅनेजमेंट इन्क्लूड द ऍडमिनिस्ट्रेशन, ऍडमिनिस्ट्रेशन हे मॅनेजमेंटच्या अंडरच आहे असं काही जण म्हणतात. अकॉर्डिंग टू हॉरेन्स अँड ट्रेड ऍडमिनिस्ट्रेशन इज द प्रोसेस ऑफ थिंकिंग. ठीक आहे, विचार करायचं कसं करायचं काय करायचं टॉप लेवलला ज्या काही गोष्टी केल्या जातात तर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतात त्या. आणि ग्राउंड लेवलला ज्या एक्झिक्युशन केलं जातं दॅट इज मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ एजन्सी ऑफ ऍक्च्युअल ऑपरेशन. ठीक आहे, तर टॉप लेवलला ज्या गोष्टी थिंक केल्या जातात त्या ऍडमिनिस्ट्रेशन आणि ग्राउंड लेवलला ज्या गोष्टी करून घेतल्या जातात दॅट कम्स अंडर द मॅनेजमेंट. सो इथं व्यवस्थित दिले बघा मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन. बघा मॅनेजमेंटचं मिनिंग काय, तर मॅनेजमेंट इट इज अन आर्ट ऑफ गेटिंग द थिंग्स डन टू द अदर्स बाय डिसाइडिंग देअर एफर्ट टुवर्ड्स द अचिव्हमेंट ऑफ द प्री डिटरमाइंड गोल्स. ठीक आहे, ह्याच्यामध्ये गोष्टी कशा करून घ्यायच्या ह्याचं थिंकिंग केलं जातं. ठीक आहे, मॅनेजमेंट मध्ये आणि करून घेतल्या जातात मॅनेजमेंट मध्ये. आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय, इट इज द कन्सर्न विथ द फॉर्म्युलेशन ऑफ द बोर्ड ऑब्जेक्टिव्ह प्लान्स अँड पॉलिसीज. एखाद्या कंपनीच्या पॉलिसीज ठरवणं, ऑब्जेक्टिव्ह ठरवणं, प्लान ठरवणं. ठीक आहे, म्हणजे जे हे काम करायचंय त्या कामाच्या पॉलिसीज प्लान आणि ऑब्जेक्टिव्ह हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होतं आणि हेच काम करणं म्हणजे मॅनेजमेंट झालं. ठीक आहे, नेचर जर बघायचं झालं तर मॅनेजमेंटचं मॅनेजमेंट इज एक्झिक्युटिंग फंक्शन. करून घ्यायचं काम म्हणजे मॅनेजमेंट आहे. आणि ह्याचं नेचर काय तर ऍडमिनिस्ट्रेशन इज अ डिसिजन मेकिंग फंक्शन. ठीक आहे, कसं करायचं आधी ऍडमिनिस्ट्रेशन ठरवतं कसं करायचं आणि मग मॅनेजमेंटला लेवलला ते केलं जातं. ठीक आहे,
प्रोसेस जर बघायचं झालं तर मॅनेजमेंट मध्ये मॅनेजमेंट डिसाइड्स हू शुड डू इट आणि हाऊ शुड डू इट. ग्राउंड लेवलला ते काम करायचं आहे. सो कोणी करायचं आणि कसं करायचं, दॅट प्रोसेस इज डन अंडर द मॅनेजमेंट. आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय होतं तर ऍडमिनिस्ट्रेशन डिसाइड व्हॉट इज टू बी डन आणि व्हेन इज टू बी डन. कधी करायचं आणि कसं करायचं. म्हणजे हे ऍक्च्युअली करतानाचं असतं ते मॅनेजमेंट असतं आणि करायच्या आधीचं असतं ते ऍडमिनिस्ट्रेशन असतं. ठीक आहे. सो व्हॉट इज टू बी डन आणि व्हेन इज टू बी डन कम्स अंडर द ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. देन फंक्शन्स बघायचे झाले तर मॅनेजमेंट इज डुईंग द फंक्शन. मॅनेजमेंट इज डुईंग द फंक्शन बिकॉज मॅनेजर गेट द वर्क डन अंडर देअर सुपरविजन. समोर बघून लक्ष ठेवून ते काम करून घेतात. आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय, ऍडमिनिस्ट्रेशन इज थिंकिंग फंक्शन बिकॉज प्लान्स अँड पॉलिसीज आर डिटरमाइंड अंडर इट. ठीक आहे. प्लान्स आणि पॉलिसीज आपण विचार करून थिंकिंग करून करतो, त्याला म्हणायचं ऍडमिनिस्ट्रेशन. सो मॅनेजमेंट इज डन ऑन द मिडल अँड लोअर लेवल. ग्राउंड लेवलला काम होतात, सो मिडल अँड लोअर लेवलला. आणि ऍडमिनिस्ट्रेशन कुठं होतं तर टॉप लेवलला. टॉप लेवलची माणसं खाली येत नाहीत, ऑफिस मधूनच डिसिजन घेतात. सो थिंकिंग लेवलचं काम जे आहे, टॉप लेवलचं काम आहे ते ऍडमिनिस्ट्रेशन आणि ग्राउंड लेवलचं जे काम आहे ते मॅनेजमेंट. हा चार्ट लिहून घ्या, खूप महत्वाचा चार्ट आहे. समजला का दोन्हीतला फरक? कळलं? स्क्रीनशॉट मारलं. लिहिणार कोण? लिहून घे. इथं बसलं की लिहून घे. कळलं?
वी कॅन यूज ऍट अ प्रोफेशन. ठीक आहे, मॅनेजमेंट जे स्किल आहे ते आपण ऍज अ प्रोफेशन म्हणून पण वापरू शकतो. सो प्रोफेशन कॅन बी डिफाईन्ड ऍज अ ऑक्युपेशन बॅक्ड अप बाय द स्पेशलाइज्ड नॉलेज अँड ट्रेनिंग इन विच द एंट्री इज रिस्ट्रिक्टेड. म्हणजे ज्याला ज्या गोष्टीचं ज्ञान आहे त्यालाच त्या पोझिशनला बसवणं. ठीक आहे, आणि ज्यांना ज्ञान नाहीये त्या गोष्टीचं त्यांना नाही बसू द्यायचं तिथं. म्हणजे एखादा आलाय त्याच्याकडे पैसे आहेत आणि तो काही सांगायला लागलाय तर तिथं तुम्ही त्या की पोझिशनला ठेवू नका. जर तुम्ही तो तेवढा नॉलेजेबल पर्सन असेल तरच त्याला बसवा. तर त्याला म्हणायचं की प्रोफेशनल काम आहे ते. ठीक आहे, तर मेन फीचर्स ऑफ दिस प्रोफेशन आर वेल डिफाइंड बॉडी ऑफ नॉलेज. ठीक आहे, तर इन एव्हरी प्रोफेशन म्हणजे कुठलंही डॉक्टरचा जरी व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये काय इन एव्हरी प्रोफेशन देर इज अ प्रॅक्टिस ऑफ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज इन विच दॅट विच हेल्प्स द प्रोफेशनल गेन द स्पेसिफाईड नॉलेज ऑफ दॅट प्रोफेशन. जो त्या प्रोफेशन मध्ये काम करतोय त्याला त्यातलं नॉलेज असतं. ठीक आहे, म्हणजे लाईटचं जर काम करत असेल तर तो मे बी इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल किंवा इलेक्ट्रिकल टेक्निशियन असेल. पण आपल्यासारख्याला जर माहित नसेल तर आपण तिथं काम करणं हे अनप्रोफेशनल काम झालं. ठीक आहे, तर in case of management also there is availability of systematic body of knowledge. ठीक आहे, तर त्या विषयातलं त्याला ज्ञान असलेला माणूस तिथं असला पाहिजे. देर आर लार्ज नंबर ऑफ बुक्स अवेलेबल ऑन द मॅनेजमेंट स्टडीज. स्कॉलर्स आर स्टडिंग द व्हेरियस बिझनेस सिच्युएशन अँड आर ट्राइंग टू डेव्हलप द न्यू प्रिन्सिपल्स टू टॅकल दिस सिच्युएशन. ठीक आहे, मग जसं आपली कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काय काय गोष्टी चालतात याचा पूर्ण अभ्यास करून कुठल्या टाईपचे लेबर्स असतात, कुठल्या टाईपची कामं असतात, कशा टाईपच्या ऍक्टिव्हिटी होतात, कुठल्या ऍक्टिव्हिटी नंतर कुठली ऍक्टिव्हिटी होते, याच्यावर बरेच जण विचार करून काहीतरी एक सजेशन देता ना. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की एसएपी सिस्टीम वापरतो आपण. ठीक आहे, तर ती एसएपी सिस्टीम वापरायचं सजेशन आणि कशा पद्धतीने ते डेव्हलप करायची आणि ती वापरायची. ठीक आहे, तर ते वापरणं म्हणजे डुईंग द वर्क इन अ प्रोफेशनल वे. ठीक आहे, प्रोफेशनल वेने आपण ते काम करतो. ठीक आहे, सो हिअर द एंट्री इज रिस्ट्रिक्टेड. ज्यांना त्या गोष्टीतलं ज्ञान नाहीये त्यांना आपण रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे. त्यांनी येऊन तिथं काहीतरी चुकीचं सांगू नये. कारण इफ अ सिंगल डिसिजन गेट्स रॉंग तर त्याचे खाली खूप वाईट इम्पॅक्ट होतात. सो द एंट्री इन द प्रोफेशन, कुठल्याही प्रोफेशन मध्ये जर तुम्ही एमबीबीएस केला असेल किंवा बीएमएस केला असेल तरच तुम्हाला पेशंट तपासायला आपण जशी परमिशन देतो तसं तुम्ही प्रॉपर सिव्हिल इंजिनियर असाल तरच तुम्ही बिल्डिंगच्या रिलेटेड काहीतरी बोललं पाहिजे, डिसिजन घेतलं पाहिजे. असं रिस्ट्रिक्शन पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. द एंट्री ऑफ द प्रोफेशन इज रिस्ट्रिक्टेड थ्रू अन एक्झामिनेशन ऑर अ डिग्री. ज्याला प्रॉपर डिग्री आहे त्याला तुम्ही द्या, बाकीच्या एंट्री करू नका. फॉर एन एक्झाम्पल, पर्सन कॅन प्रॅक्टिस अ डॉक्टर ओनली वेन ही इज एमबीबीएस or BMS degree, whereas the degree is no legal, whereas there is a no legal restriction to appointment of the manager. Anyone can be a manager irrespective of the educational qualification. आपल्या सिव्हिल लाईन मध्ये कसं आहे, एखाद्याकडे पैसा आहे, जमीन आहे, तर तो स्वतः कॉन्ट्रॅक्टर म्हणून बसतो आणि तोच सांगेल तसं काम होतात, मग ते चुकू शकतात. तर तसं नाहीये पाहिजे असं त्यांना सांगायचंय. किमान त्याच्याकडे पैसे, ठीक आहे, त्यांनी ही शुड डिप्लॉय सम इंजिनियर टू डू द वर्क. एखादा इंजिनियर त्यांनी ठेवला पाहिजे आणि त्याच्या थ्रू काम केलं पाहिजे. ठीक आहे, बट नाऊ मेनी कंपनीज प्रेफर टू अपॉइंट द एमबीए डिग्री. एमबीए असं काही म्हणता येत नाही. We can appoint the civil engineer who is having the best possible knowledge which is required for that company. ठीक आहे, then presence of professional associations. जसं मेडिकल काउन्सिलचे जे असोसिएशन्स आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करतात ते डॉक्टर, की मी रजिस्टर्ड डॉक्टर आहे किंवा मी रजिस्टर्ड वकील आहे. तसं आपलं रजिस्ट्रेशन पण आहे, पण इट इज नॉट मॅन्डेटरी टू रजिस्टर टू दॅट. ठीक आहे, तर तसं मॅन्डेटरी केलं पाहिजे फॉर ऑल प्रोफेशनल. स्पेशल असोसिएशन्स आर एस्टॅब्लिश्ड फॉर द एव्हरी प्रोफेशनल हॅज टू गेट हिमसेल्फ टू बी रजिस्टर्ड टू दॅट काउन्सिल. ठीक आहे, बट जर इथे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल डॉक्टर गेट देमसेल्फ रजिस्टर्ड टू द काउन्सिल ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, किंवा लॉयर्स कुठं रजिस्टर करतात तर बार काउन्सिल ऑफ इंडिया. तसं सिव्हिल इंजिनियर साठी पण जे आहे त्याला रजिस्ट्रेशन करायला कंपल्सरी केलं पाहिजे, बट इट इज नॉट लाईक दॅट वे. ठीक आहे, सो इन केस ऑफ मॅनेजमेंट various associations set up their national and international levels which have some membership rules to set the ethical codes. ठीक आहे, मग असं रजिस्ट्रेशन केलं की आता बघा AIMA जे आहे
न्यू दिल्लीचं किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट ऑफ कलकत्ता यांचं जर रजिस्ट्रेशन आपण केलं तर दे विल गिव्ह अस सम डायरेक्शन्स की तुम्ही अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. सध्या हा ट्रेंड आहे, वर्कर्सनी मॅक्सिमम ह्या वर्करनी मॅक्सिमम 4 तास काम केलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याला फटीक येतो, त्याला तुम्ही काम नाही दिलं पाहिजे, ह्या वर्करला एवढा वेळ दिला पाहिजे, आठवड्यात एवढ्या सुट्टी दिली पाहिजे, किंवा काम करताना अशा पद्धतीनं केलं पाहिजे, सेफ्टी मेजर्स हे वापरले पाहिजे, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी बूट कुठं वापरायचा, पीपी किट्स कुठं वापरायचे, ऑल दीज थिंग्स आर टोल्ड बाय सच ऑर्गनायझेशन. पण आपण त्या ऑर्गनायझेशनला रजिस्टर्ड पाहिजे आणि त्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू आपली कामं झाली पाहिजेत. म्हणजे जसं आपण बघतो की ज्या काही आता सध्याच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहेत त्या सगळ्या क्रेडाई, तुम्ही बघितलं असेल की क्रेडाईला रजिस्टर्ड होत आहेत. का तर क्रेडाईला जर तुम्ही रजिस्टर झाला असेल तर ती क्रेडाईची जी संस्था आहे ती तुम्हाला गाईडलाईन्स देते की तुम्ही कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. ते वर्करला ट्रेनिंग देतं की वर्करनी म्हणजे बांधकामाच्या वर्करला काय माहित पाहिजे, प्लास्टरच्या वर्करला काय माहित पाहिजे, टायलिंगच्या वर्करला काय माहित पाहिजे, व्हॉट इज द टेक्निकल प्रोसिजर टू डू दॅट पर्टिक्युलर वर्क. ठीक आहे, तर क्रेडाई असं वर्करचं आणि इंजिनियरचं ट्रेनिंग घेते. प्लस क्रेडाईचं त्या कंपन्यांवर लक्ष असतं की त्यांनी त्या स्पेसिफिकेशननीच काम करतायत का चुकीची कामं करतायत. ठीक आहे, मग आपण कुठल्या कंपनीतला फ्लॅट घ्या ना जी कंपनी क्रेडाईला रजिस्टर्ड आहे. ठीक आहे, तर मग अशा ऑर्गनायझेशनला तुम्ही रजिस्टर व्हा आणि तुमची कामं करा असं याच्यामध्ये सांगितलंय. सो दॅट युअर सेल वुड गेट इन्क्रीज, यू शुड यूज द एक्झिस्टन्स, देर शुड बी एक्झिस्टन्स ऑफ इथिकल कोड. आता डॉक्टरच्या ह्याच्यात कसं आहे की तुम्ही एखादा पेशंट आला तर तुम्ही त्याला पर्सनली न विचार करता तुम्ही जो ऍक्च्युअली ट्रीटमेंट द्यायची तशी दिली पाहिजे. किंवा वकिलाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्याच्या सूडबुद्धीनं तुम्हाला शाब्दिक रचना करून एखाद्याला विनाकारण अडकवलं नाही पाहिजे. तसं आपल्या ह्याच्यात पण सांगितलंय की इथिकल कोड म्हणजे काय, आपल्या ह्याच्यात पण सांगितलं की समजा तुम्हाला एखादा कॉन्ट्रॅक्टर आला आणि हे तो म्हणला की तुला 1000 रुपये देतो तेवढं आपलं बिल ऍडजस्ट कर, आणि तुम्ही त्याला बिल ऍडजस्ट करून दिलं काहीतरी 30-40 हजार रुपयाचं. ठीक आहे, तर ऍट द एंड देअर वुड बी लॉस ऑफ अवर इंडिया ओनली, आपल्या देशाचाच लॉस आहे. आणि ती जी प्रॅक्टिस आहे, 1000 म्हणजे छोट्या अमाऊंट साठी तुम्ही एवढं मोठं लॉस करून घेताय, देशाचा लॉस करताय, दॅट इज द अनइथिकल प्रॅक्टिस. ओके, तर तशा अनइथिकल प्रॅक्टिस करू नका. मग इथिकल कोड मध्ये अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्यात की कोणत्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. इन्फ्लुएन्सनी कोणाच्या काम करू नका, म्हणजे तुम्ही काम देताना पण तुमच्या जवळच्या ओळखीच्या माणसाला देऊ नका, कारण जवळचं असेल तर तुम्ही त्याला अडवत नाही चुकीचं काय झालं तर. सो यू शुड फॉलो द इथिकल कोड्स. ठीक आहे, देन देर शुड बी अ सर्व्हिस मोटिव्ह, दॅट इज द बेसिक मोटिव्ह ऑफ एव्हरी प्रोफेशन टू सर्व द क्लायंट विथ द डेडिकेशन. तुम्ही जे क्लायंट कडून पैसे घेताय तेवढ्या पैशाचं त्याला रिटर्न मिळालं पाहिजे. सो यू शुड युअर मोटिव्ह शुड ऑफ युअर एव्हरी प्रोफेशन शुड बी क्लायंट डेडिकेशन, म्हणजे क्लायंटला डेडिकेटेडली तुम्ही सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत. वेअर एज द बेसिक पर्पज ऑफ मॅनेजमेंट अचिव्हमेंट, मॅनेजमेंट इज अचिव्हमेंट ऑफ द गोल्स. पण बऱ्याच वेळा काय होतं की मॅनेजरला टार्गेट असतं की एवढ्या दिवसात हे कम्प्लीट करायचंच आहे. ठीक आहे, मग त्याच्या ह्याच्यात तो क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करतो, क्वांटिटी इकडं तिकडं, मटेरियल वेस्टेज किंवा अनइथिकल प्रॅक्टिसेस करतो की पटकन काम होण्यासाठी. तर तसं करू नका म्हणतात. युअर वर्क शुड बी सर्व्हिस मोटिव्ह. ठीक आहे, तुमच्या कस्टमरला त्यांनी जेवढे पैसे देत आहेत तेवढ्या पैशाचं त्याला रिटर्न मिळालं पाहिजे. प्लस काही कामं अशी करा की प्रत्येक काम तुम्ही प्रॉफिट मिळण्यासाठीच करू नका. यू शुड वर्क इन द सोशल वे ऑल्सो. म्हणजे समजा एखाद्या साईट मधून तुम्हाला 30% रिटर्न एक्सपेक्ट आहे, तर तिथं तुम्ही 10%च रिटर्न एक्सपेक्ट करा आणि 20% अमाऊंट कमी करून सोशल वर्क करा ना, की लोकांना तुम्ही लो कॉस्ट मध्ये घरं द्या. तर असं सोशल तुम्ही जर ठेवलं, थिंकिंग ठेवलं, तर ऍट द एंड तुमचाच फायदा होईल. तुम्ही फक्त पैसेच कमवायच्या पद्धतीने जर काम केलं तर युअर वर्क वुड नॉट, म्हणजे तुमची जी कंपनी आहे ती खूप दिवस चालणार नाही. ठीक आहे, सो यू शुड वर्क इन द सोशल वे फॉर सर्वाइव्ह इन द मार्केट फॉर द लॉंग पिरियड. तर ह्याच्यात सांगितलंय. ठीक आहे, देन वी विल सी सम ऑफ द सिग्निफिकन्स ऑफ द मॅनेजमेंट. We have to see significance of the management. We will see in this in the next lecture. Okay, 4-5 सिग्निफिकन्स आहेत that we will see. मग इथं आपला चॅप्टर संपतोय. We will start with the next topic with the next. ओके, कुणाला काही शंका असेल तर विचारा इथं.